Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the subject of Principles of Marketing. Today we are discuss the unit number 4. तर आपण प्रिन्सिपल्स ऑफ मार्केटिंग या सब्जेक्टचा स्टडी करीत आहोत. त्यामध्ये जो तुमचा 4 नंबरचा टॉपिक आहे, जो चौथा युनिट आहे, त्याचा स्टडी आज आपण या ठिकाणी करणार आहोत. तर युनिट नंबर 4 इज एंटायटल ॲज कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. ओके, तुमचा जो युनिट नंबर 4 आहे त्याचं टायटल आहे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजे CRM. तर युनिट नंबर 4मध्ये तुम्हाला कोणकोणत्या कंटेंटचा स्टडी करायचा आहे. यामध्ये तुम्हाला मीनिंग अँड डेफिनेशन्स ऑफ CRM म्हणजे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे कन्सेप्ट काय आहे, त्याचं प्रॉपर मीनिंग तुम्हाला या युनिट नंबर 4मध्ये 4च्या माध्यमातून समजून घ्यायचे आहे. नक्की कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे कन्सेप्ट आहे काय, त्याचबरोबर त्याचे काही डेफिनेशन्स आहेत, त्याचा देखील स्टडी आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर प्रोसेस ऑफ CRM ही कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस कशी आहे, त्याचे कोणकोणते स्टेप्स आहेत, यांचा देखील स्टडी यामध्ये तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर थर्ड कंटेंट आहे ब्रॉड एरियाज ऑफ CRM. या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमधील जे काही ब्रॉड एरियाज आहेत ते कोणते आहेत ते देखील आपण या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. आणि लास्ट कंटेंट आहे CRM अँड इट्स इम्पॉर्टन्सी अँड ॲप्लिकेशन्स. तर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्येच तुम्हाला CRM म्हणजे इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, इंटरनेटचा वापर करून हे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट कसे यूज केले जाते, त्यामध्ये कोणत्या टेक्नॉलॉजीज यूज केल्या जातात आणि कस्टमर्सबरोबर कशा प्रकारे रिलेशनशिप मॅनेज केले जाते, मेंटेन केले जाते, याचा स्टडी देखील तुम्हाला या युनिट नंबर 4च्या माध्यमातून करायचा आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला CRM ते का महत्त्वाचे आहे, त्याचं इम्पॉर्टन्सी काय आहे आणि त्याचे ॲप्लिकेशन. ओके, CRMचे ॲप्लिकेशन ऑर्गनायझेशनमध्ये कशा प्रकारे केली जाते, ओके, ती कार्यप्रणाली काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत. तर अशा प्रकारे या युनिट नंबर 4मध्ये तुम्ही या 4 कंटेंट्सच्या आधारे हे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे कन्सेप्ट काय आहे त्याचा स्टडी या ठिकाणी करणार आहोत. तर यामध्ये कोणकोणते कंटेंट्स आहेत, तर मीनिंग अँड डेफिनेशन्स ऑफ CRM, प्रोसेस ऑफ CRM, ब्रॉड एरियाज ऑफ CRM अँड इट्स इम्पॉर्टन्सी अँड ॲप्लिकेशन्स. तर अशा प्रकारे तुम्ही या युनिट नंबर 4चा स्टडी करणार आहात. नाव लेट्स सी व्हॉट इज CRM. तर आपण या ठिकाणी कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, ओके, हे नक्की काय आहे त्याचं स्टडी आपण या ठिकाणी. व्हॉट इज CRM. CRMचं फुल फॉर्म आहे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. कस्टमर्स, हू इज कस्टमर, ग्राहक. ओके, हा कस्टमर म्हणजे कोण, ग्राहक. ग्राहक संबंध त्यांचे व्यवस्थापन म्हणजे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. तर कस्टमर्स हे त्या बिझनेसचे, त्या ऑर्गनायझेशनचे कोण असतो, किंग असतो. त्या कस्टमर्सला, ओके, कस्टमर ओरिएंटेड ते प्रोडक्ट तयार करून ते मार्केटमध्ये उपलब्ध करून दिले जाते आणि त्यामधून ग्राहकांपर्यंत ते प्रोडक्ट और सर्व्हिसेस पोहोचवली जाते. मग हे कस्टमर नक्की काय आहे, त्यांचे रिलेशनशिप मेंटेन करायचे असेल, त्यांचे मॅनेजमेंट कसे प्रकारे केले जाते ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर व्हॉट इज CRM. CRM is a business strategy. Okay, CRM is a business strategy that aims to understand
anticipate and manage the needs of an organization, current and potential customers. Okay, listen again. What is a CRM? CRM, Customer Relationship Management, is a business strategy that aims to understand, anticipate, and manage the needs of an organization's current and potential customers. तर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे काय आहे? बिझनेस स्ट्रॅटर्जी आहे. ओके, ती एक व्यूहरचना आहे. तर यांचे एम काय आहे? तर जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनचे करंट आणि पोटेन्शियल कस्टमर्स असतील त्यांना समजावून घेणे, त्याचबरोबर त्यांचे जे काही नीड्स आहेत, त्यांचे जे काही गरज आहेत, ओके, त्यांच्या जे काही गरजा असतील ते मॅनेज करून जे करंट कस्टमर्स आहेत आणि जे पोटेन्शियल कस्टमर्स होणार आहेत ते टिकवून ठेवण्याचे प्रयत्न यामध्ये केले जाते. ओके, करंट म्हणजे कोण? जे सध्याचे कस्टमर्स आहेत. ओके, सध्याचे कस्टमर्स आहेत ते टिकवून ठेवणे आणि पोटेन्शियल कस्टमर्स म्हणजे इन फ्युचरमध्ये ओके जे कस्टमर्स त्या ऑर्गनायझेशनचे होणार आहेत, म्हणजे जे पोटेन्शियल कस्टमर्स आहेत ते मोठ्या प्रमाणावर मिळवणे आणि ते टिकवून ठेवण्याचे काम या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये केले जाते. त्यांचे जे काही नीड्स असतील, ओके, त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील तर हे सर्व समजून घेण्याचे काम यामध्ये केले जाते. आणि कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट ही एक बिझनेस स्ट्रॅटर्जी आहे, ती एक व्यूहरचना आहे. ओके, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट काय आहे? ही एक बिझनेस स्ट्रॅटर्जी आहे ज्यामध्ये जे ऑर्गनायझेशनचे करंट अँड पोटेन्शियल कस्टमर्स असतील त्यांची गरज, ओके, त्यांच्या गरजा जाणून घेणे आणि ते योग्य त्या प्रकारे मॅनेज करण्याचे काम यामध्ये कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये केले जाते. आणि त्यामधून जे काही कस्टमर्स आहे त्यांची रिलेशनशिप याच्यामध्ये मेंटेन केली जाते. इट इज अ comprehensive approach. Okay, CRM is a comprehensive approach which provides seamless integration of every area of business that touches the customer, namely marketing, sales, customer services and field support through the integration of people, process and technology. Okay, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट इट इज अ कॉम्प्रेसिव्ह ॲप्रोच. ओके, ते एक कॉम्प्रेन्सिव्ह ॲप्रोच आहे. यामधून ते ओके विच प्रोव्हाइड्स सिमलेस इंटिग्रेशन ऑफ एव्हरी एरिया. ओके, हे सिमलेस इंटिग्रेशन प्रत्येक एरियाला काय करतात? प्रोव्हाइड करण्याचे काम या ठिकाणी करतात. ऑफ बिझनेस दॅट टचेस द कस्टमर, नेमली मार्केटिंग, sales, customer services and field support through the integration of people, process and technology. Okay, CRM is a shift from traditional marketing as it focuses on the retention of customers in addition to acquisition of new customers. Okay, customer relationship management हे काय आहे? तर ते ट्रॅडिशनल मार्केटिंगपासून काय झाले? एक शिफ्ट झाले आहे. यामध्ये ओके कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमध्ये जास्त फोकस कोणत्या गोष्टीवरती केला जातो? तर जे काही कस्टमर्स आहेत, जे न्यू कस्टमर्स आहेत, ओके, ते जास्त मोठ्या प्रमाणात मिळवणे, ओके, ते ॲक्वायर करण्याचे काम यामध्ये केले जाते. अँड ऑन द रिटेन्शन ऑफ कस्टमर्स इन ॲडिशन टू दी ॲक्विजिशन ऑफ न्यू कस्टमर्स. मोठ्या प्रमाणावर ग्राहक कसे मिळवता येतील यासाठी हे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट काय करीत असते? प्रयत्न करीत असते. द एक्सप्रेशन कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. दी एक्सप्रेशन कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट इज बिकमिंग स्टँडर्ड टर्मिनॉलॉजी replacing what is widely perceived to be a misleadingly narrow term
रिलेशनशिप मार्केटिंग. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट काय आहे? एक स्टँडर्ड टर्मिनॉलॉजी. ओके, ते एक स्टँडर्ड टर्म आहे. त्याच्यामध्ये बिझनेसमध्ये जास्त कस्टमर्स मिळवणे, त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, जे त्यांचे काही नीड्स असतील, हे जाणून घेऊन ते कस्टमर्स टिकवून ठेवण्यावरती याच्यामध्ये या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये भर दिला जातो. आणि त्या कस्टमर्सचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये केले जाते. तर दॅट इज द कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. ओके, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट काय आहे? तर जे काही बिझनेस ऑर्गनायझेशनचे कस्टमर्स आहेत, जे ग्राहक आहेत, त्यांच्याबरोबर ओके ही ऑर्गनायझेशन काय करते? योग्य त्या प्रकारचे रिलेशनशिप, संबंध मेंटेन करण्याचे काम करीत असते. जर त्यांचे जे काही करंट कस्टमर्स असतात, ते करंट कस्टमर्स टिकवून ठेवायचे असतील, तर त्यांना त्यांचे जे काही प्रोडक्ट असतील, जे काही सर्व्हिसेस असतील, त्याच्यावरती त्यांना ऑफर्स दिल्या जातात. ओके, आणि त्याच्यामधून आणि योग्य त्या प्रकारची, चांगल्या प्रकारचे गुड्स अँड सर्व्हिसेस त्यांना प्रोव्हाइड केली जाते आणि ते करंट कस्टमर्स टिकवून ठेवले जातात. त्याचबरोबर ओके पोटेन्शियल कस्टमर्स कसे मोठ्या प्रमाणावर मिळवता येतील आणि त्यांच्याबरोबर संबंध टिकवून ठेवता येतील याच्यावर देखील या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये भर दिला जातो. आणि त्यांचे ओके योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करण्याचे, व्यवस्थापन करण्याचे काम या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये केले जाते. ओके, एव्हरी बिझनेस युनिट emphasizes on spurring long-term relationship with customers to nurture its stability in today's booming market. ओके, कस्टमर हा कोण आहे? तर मार्केटचा किंग आहे. ओके, प्रत्येक बाजारपेठेचा कस्टमर हा राजा असतो. आणि जर कस्टमर्स नसतील तर ते बिझनेस हे चालू शकणार नाही. त्यामुळे कस्टमर्सना ओके फोकस करून हे बिझनेस ऑर्गनायझेशन काय करतात? प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस बनवण्याचे काम या ठिकाणी करतात. आणि त्याच्यामधून ते ज्या काही कस्टमर्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्या नीड्स, वॉन्ट्स, डिमांड्स ओके जाणून ते प्रोडक्ट तयार करून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे काम याच्यामध्ये केले जाते. आणि जे काही ऑर्गनायझेशन आहे ते या कस्टमर्सबरोबर लाँग टर्म रिलेशनशिप मेंटेन करीत असते. ओके, आणि याचंच मॅनेजमेंट या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये केले जाते. Customer expectations are now not only limited to get best products and services, they also need a face-to-face business in which they want to receive exactly what they demand and a quick time. तर जे काही कस्टमर्स आहेत त्यांच्या अनेक अपेक्षा असतात. ओके, त्यांच्या काय अपेक्षा असतात? तर जे काही प्रोडक्ट आहे, जे काही सर्व्हिसेस आहेत, त्यांची क्वालिटी ही बेस्ट असावी. ओके, ही त्यांची फर्स्ट एक्सपेक्टेशन्स असते. त्याचबरोबर जे काही बिझनेस आहे ओके जी ही प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस तयार करते, तर त्यांच्याबरोबर फेस टू फेस काय करता यावे? कम्युनिकेशन करता यावे. आणि त्यांचे जे काही डिमांड असतील ते त्यांना त्या बिझनेस ऑर्गनायझेशनने जाणून घेतले पाहिजे आणि त्या प्रकारे त्यांनी ती गुड्स अँड सर्व्हिसेस कस्टमर्सला प्रोव्हाइड केली पाहिजे. अशा अनेक अपेक्षा या कस्टमर्सच्या असतात. कारण ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये ओके फर्स्टली काय केले जायचे? जे काही कस्टमर्स आहेत त्यांच्या बेसिक नीड्स कंप्लीट करण्याचे काम केले जायचे. परंतु आता हे मॉडर्न एरियामध्ये काय झाले आहे? आधुनिक काळामध्ये जे काही कस्टमर्स आहेत त्यांचे डिमांड्स या देखील चेंज झाले आहेत. त्यामुळे त्यांचे जे काही डिमांड्स असतील, त्यांचे नीड्स हे सर्व जाणून त्या प्रकारे ते बिझनेस ऑर्गनायझेशन प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस करण्याचे काम करते. कारण जर त्यांच्या आवडीच्या त्या कस्टमर्सच्या
चॉईसनुसार गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस केल्या तरच त्या काय होणार आहे, तर त्यांचे सेल हे मार्केटमध्ये होणार आहे आणि त्याच्यामधून ते बिझनेस काय करणार आहे, ते कस्टमर्सना मेंटेन कस्टमर्सबरोबर रिलेशनशिप मेंटेन करण्याचे काम करणार आहे आणि त्या बिझनेस ऑर्गनायझेशनला इन फ्युचरमध्ये म्हणजे पोटेन्शियल कस्टमर्स हे मोठ्या प्रमाणावर मिळू शकतात. यासाठी हे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट अनेक प्रयत्न या ठिकाणी करीत असते. अ customer relationship management system is vast and significant. ओके, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट ही कशी आहे, एक वास्ट सिस्टीम आहे आणि ती अत्यंत सिग्निफिकंट म्हणजे इम्पॉर्टंट आहे. But it began implemented for small business as well as large enterprises also, as the main goal is to assist the customers efficiently. ओके, स्मॉल बिझनेस असो किंवा लार्ज बिझनेस असो, त्यांचे जे काही कस्टमर्स आहेत त्या कस्टमर्सबरोबर योग्य त्या प्रकारे रिलेशनशिप मेंटेन करण्याचे काम या ठिकाणी केले जाते आणि त्याच्यामधून कस्टमर्स इफिशियन्सी ओके असिस्ट करण्याचे काम यामध्ये केले जाते. हा त्यांचा महत्त्वाचा एक काय असतो, गोल असतो. Usually, an organization consists of various departments which predominantly have access to customers' information either directly or indirectly. ओके, बिझनेस ऑर्गनायझेशन्समध्ये जी का त्यांची ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये अनेक डिपार्टमेंट्स असतात. मग ते डिपार्टमेंट काय करते, तर जे काही कस्टमर्स आहेत त्यांची इन्फॉर्मेशन डिरेक्टली और इनडिरेक्टली ॲक्सेस करण्याचे काम या ठिकाणी करीत असते. A CRM system pulls up this information centrally, examines it and then makes it addressable within all the departments. मग CRM सिस्टम काय करते, तर अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समधून जी काही कस्टमरची इन्फॉर्मेशन आहे या ठिकाणी कलेक्ट केली जाते आणि त्याच्यामधून त्या कस्टमर्सबरोबर रिलेशनशिप कशा प्रकारे मेंटेन करता येईल याचे व्यवस्थापन हे CRM सिस्टम या ठिकाणी करीत असते. मग या CRMची काही डेफिनेशन्स आहेत. ओके, ते डेफिनेशन्स कोणत्या आहेत त्यांचा स्टडी आपण या ठिकाणी करीत आहोत. तर फर्स्ट डेफिनेशन आहे, CRM इज अ कन्सर्न विथ दी क्रिएशन, डेव्हलपमेंट अँड इन्हान्समेंट ऑफ इंडिव्हिज्युअलाइज कस्टमर relationships with carefully targeted customers and customer groups, resulting in maximizing their total customer lifetime value. ओके, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट यामध्ये काय केले जाते, जे काही कस्टमर्स आहेत ते क्रिएट करण्याचे, डेव्हलपमेंट करण्याचे यांचे यामध्ये काम केले जाते, प्रयत्न केले जातात आणि त्याच्यामधून या कस्टमर्सबरोबर योग्य त्या प्रकारे रिलेशनशिप ओके अत्यंत केअरफुली पद्धतीने यामध्ये केली जाते. ओके, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट इज कन्सर्न विथ द क्रिएशन, डेव्हलपमेंट अँड enhancement of individualized customer relationships with carefully targeted customers and customers groups, resulting in maximizing their total customer lifetime value. Second definition आहे, customer relationship management is an upright concept of strategy to solidify relations with customers and at the same time reducing cost and enhancing productivity and profitability in business. Okay, customer relationship management is an upright concept or strategy. Okay,
ग्राहक संबंध व्यवस्थापन काय आहे, तर ती एक अपराईट कॉन्सेप्ट आहे किंवा एक स्ट्रॅटर्जी आहे. त्याच्यामध्ये जे काही कस्टमर्स आहेत त्यांचे रिलेशन मेंटेन करण्याचे काम यामध्ये केले जाते. आणि त्याचबरोबर सेम टाईमला जे काही बिझनेस आहे त्या बिझनेसची प्रोडक्टिव्हिटी आणि प्रॉफिटेबिलिटी ओके इन्हान्स करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. तर इट इज कॉल्ड कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. तर या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत, त्यांची काही उद्दिष्टे आहेत. तर ते ऑब्जेक्टिव्ज काय आहेत त्यांचा स्टडी आपण या ठिकाणी आता करणार आहोत. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे प्रोव्हाइड प्रोडक्ट इन्फॉर्मेशन, product use information and technical assistance on websites that are accessible 24/7. ओके, तर या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचे जे काही फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे तर ते ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर यामध्ये ओके जे काही कस्टमर्स आहेत त्या कस्टमर्सना जे काही प्रोडक्ट ओके सेल करणार आहोत तर त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन यामध्ये प्रोव्हाइड केली जाते. त्याचबरोबर जे काही प्रोडक्ट आहे ते कशा पद्धतीने यूज केले पाहिजे, त्याचा वापर कसा केला पाहिजे याची देखील इन्फॉर्मेशन यामध्ये देखील दिली जाते. आणि अशी इन्फॉर्मेशन त्यांना प्रोव्हाइड करताना ओके वेबसाईटचा यामध्ये ती इन्फॉर्मेशन याच्याद्वारे प्रोव्हाइड केली जाते. ओके, याच्यामध्ये टेक्निकल असिस्टन्सीचा वापर केला जातो. आणि अशी इन्फॉर्मेशन ओके आठवड्यातले 7 दिवस आणि त्याची 24 तास ओके ही इन्फॉर्मेशन त्या कस्टमर्सला प्रोव्हाइड सहज करता येते. ओके, हा या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचा फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे की जे काही कस्टमर्स आहेत त्यांना त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन आणि तो प्रोडक्ट कशा पद्धतीने यूज करायचा याची इन्फॉर्मेशन त्यांना वेबसाईटच्या आधारे ओके 24 hours in 7 days ही इन्फॉर्मेशन त्यांना प्रोव्हाइड यामधून केली जाते. हा या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचा फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे प्रोव्हाइड अ फास्ट मेकॅनिझम फॉर हँडलिंग प्रॉब्लेम्स अँड कंप्लेंट्स. ओके, जे काही कस्टमर्स आहेत त्यांचे अनेक प्रॉब्लेम्स असतात त्या प्रोडक्ट बद्दलचे, त्या सर्व्हिसेसबद्दलचे. मग त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, त्यांच्या जे काही कंप्लेंट्स असतील ते हँडल करण्यासाठी यामध्ये या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये काय केले जाते, फास्ट मेकॅनिझम प्रोव्हाइड केले जाते. ओके, आणि यामधून कस्टमर रिलेशन हे मेंटेन करण्याचे काम, त्यांचे मॅनेजमेंट करण्याचे, त्यांचे व्यवस्थापन करण्याचे काम हे CRM या ठिकाणी केले जाते. कारण जे काही कस्टमर्स आहेत त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आणि त्यांची कंप्लेंट्स असतील ते लवकरात लवकर हँडल केल्या, ते प्रॉब्लेम सॉल्व केले तर काय होणार आहे, तर त्या कस्टमर्सचे त्या बिझनेसबद्दलचा काय होणार, त्या ऑर्गनायझेशनबद्दलचा योग्य त्या प्रकारचे इमेज त्यांच्या माइंडमध्ये क्रिएट होणार आहे. आणि त्याच्यातून त्यांचे रिलेशनशिप हे मेंटेन होऊ शकते. यासाठी हे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट काय करते, कस्टमर्सचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, त्यांच्या कंप्लेंट्स असतील ते हँडल करण्यासाठी फास्ट मेकॅनिझम प्रोव्हाइड करण्याचे काम करीत असते. थर्ड ऑब्जेक्टिव्ह आहे यूज इंटरनेट टेक्नॉलॉजीज टू ट्रॅक कस्टमर इंटरेस्ट अँड पर्सनलाइज प्रोडक्ट ऑफरिंग्स अकॉर्डिंगली. ओके, या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचा आणखीन एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर जे काही कस्टमर्सचा इंटरेस्ट असेल ओके ते ट्रॅक करण्याचे काम यामध्ये केलं जातो. आणि असे कस्टमर इंटरेस्ट ट्रॅक करताना इंटरनेट टेक्नॉलॉजीचा यूज केला जातो. आणि त्याच्यामधून ते कस्टमर्सचे जे काही इंटरेस्ट असेल, त्यांना कोणत्या गोष्टीमध्ये रस आहे, त्यांना कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस, त्यांचे चॉईस, त्यांची आवड निवड हे लक्षात घेऊन ओके त्यांचा इंटरेस्ट ट्रॅक करण्याचे काम यामध्ये या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये केले
जाते. आणि लास्ट ऑब्जेक्टिव्ह आहे यूज द इंटरनेट टू एंगेज इन कोलॅबोरेटिव्ह कस्टमायझेशन और रिअल टाईम कस्टमायझेशन. ओके, लास्ट ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर यूज द इंटरनेट टू एंगेज इन कोलॅबोरेटिव्ह कस्टमायझेशन और रिअल टाईम कस्टमायझेशन. तर अशी ही 4 अँड मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ज आहेत CRMची. ओके, या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटची ही अत्यंत इम्पॉर्टंट अशी ऑब्जेक्टिव्ह त्यांची उद्दिष्टी आहे. तर हे कस्टमर रिलेशनशिप का मेंटेन केले पाहिजे, काही ना काही त्यांचे ऑब्जेक्टिव्ह निश्चित असते. मग त्यांची ही ऑब्जेक्टिव्ज आहेत, ही उद्दिष्टे समोर ठेवून हे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट करण्याचे काम केले जाते. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी या लेक्चर्समध्ये आपण कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, ग्राहक संबंध व्यवस्थापन ही कन्सेप्ट काय आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्स कोणकोणते आहेत यांचा स्टडी आपण या ठिकाणी केला आहे. तर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजे CRM काय आहे तर बिझनेस ऑर्गनायझेशनचे जे काही करंट कस्टमर्स असतील आणि जे पोटेन्शियल कस्टमर्स होणार आहेत त्यांच्याबरोबर योग्य त्या प्रकारे रिलेशनशिप मेंटेन करण्याचे काम या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये केले जाते. आणि त्यांच्याबरोबर रिलेशनशिप कसे मेंटेन करायचे त्याचंच व्यवस्थापन या ठिकाणी करतात आणि त्याच्यामधून जास्तीत जास्त कस्टमर्स ते बिझनेस ऑर्गनायझेशन प्राप्त करीत असते. अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये हे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट कन्सेप्ट काय आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्स कोणकोणते आहेत याचा स्टडी या ठिकाणी केलेला आहे. ओके, थँक्यू.